नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। जे आपण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेशन केलेले होते आणि त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ। तर मित्रांनो, करेक्शन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला ह्या मिस्टेकी करायच्या नाही आहेत, तर त्या चला तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप। तर मित्रांनो, ॲप्लिकेशन भरताना भरपूर विद्यार्थ्यांनी नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक केल्यामुळे त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, तिथं आपले जे पासिंगवरती जे आपले नाव आहे त्याचप्रमाणे तिथे आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये एंटर करायचे आहे। नंतर जन्मतारीख पण काही मुलांनी चुकवल्यामुळे त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, जे आपले बर्थ सर्टिफिकेटवर जे आपले जन्मतारीख आहे ती तिथे एंटर करायची आहे। नंतर ॲड्रेसमध्ये जे आधार कार्डवरील आहे तसाच आपल्याला तिथे ॲड्रेस टाईप करायचा आहे। नंतर शैक्षणिक पात्रतामध्ये 10वी-12वीचे मार्कशीट भरताना काही विद्यार्थ्यांनी चुकीचे मार्क टाकल्यामुळे त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, काळजीपूर्वक फॉर्म भरा जेणेकरून तुमचे ॲप्लिकेशन अप्रूव्हल होईल। नंतर डोमेस्टिक सर्टिफिकेट बारकोड नंबर। तर मित्रांनो, हा बारकोड नंबर आपल्याला उजव्या बाजूला वरती बारकोड असतो आणि त्याच्या खालती नंबर असतो, तर तो नीट वाचा आणि तिथे टाईप करा। नंतर इन्कम सर्टिफिकेट बारकोड नंबर, ते पण उजव्या बाजूला वर बारकोड असतो आणि खालती नंबर असतो। नंतर डॉक्युमेंट्स अपलोड करताना, तर मित्रांनो, डॉक्युमेंट्स अपलोड करताना PDF ची साईज 250 KB आतमध्येच PDF आपल्या बनवून ठेवा। आणि डॉक्युमेंट्स अपलोड करताना मित्रांनो, अगदी बरोबर सिलेक्ट करून, जिथं आपल्या आधार कार्ड सिलेक्ट करायचा अपलोड करायचा तर आधार कार्डच अपलोड करा। नाहीतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे तिथे तुम्ही डोमेस्टिक सर्टिफिकेट अपलोड करणार तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार आणि ही शेवटची संधी आहे, त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक ॲप्लिकेशन भरा। तर मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी इथे पण चुकी केलेली आहे, म्हणजे अपलोड करताना दुसरे सिलेक्ट केल्यामुळे डॉक्युमेंट त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक आपले डॉक्युमेंट्स अपलोड करा। नंतर सिग्नेचरमध्ये पण काही विद्यार्थ्यांनी लाल पेनाकर सिग्नेचर केल्यामुळे त्यांचे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत। तर मित्रांनो, आपल्याला एकदम ब्लँक पानावर म्हणजे कोऱ्या कागदावरच सही, ती पण कोणत्या पेनाने, काळे किंवा निळ्या पेनाने सही करायची आहे आणि त्याची साईज आपल्याला 20 KB आतमध्ये ठेवायची आहे। आणि माझ्या मित्रांनो, PNG मध्ये तुम्ही तो फोटो म्हणजे आपल्या सिग्नेचरचा फोटो PNG मध्ये बनवा, जेणेकरून तिथे अपलोड होईल, एकदम क्वालिटी थोडीशी येईल। JPG मध्ये नको फॉर्मॅट करा, आपल्या PNG मध्येच अपलोड करा सिग्नेचर। तर मित्रांनो, अतिशय काळजीपूर्वक फॉर्म भरा आणि फॉर्म भरताना टाईम लागला तरी चालेल। आणि ही शेवटची संधी असल्यामुळे जर तुम्हाला काही समस्या आल्यास फॉर्म भरताना, तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा। जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।